नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या एटीडी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका 2023 क्रमांक 3, ज्यामध्ये आपण खूप महत्त्वाचे प्रश्न टाकले आहेत। ज्यामध्ये काही प्रश्न आपण IMP चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स देखील टाकलेले आहेत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचाच आहे आणि असेच व्हिडिओ आपण दररोज आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो, म्हणून आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। प्रश्न पहिला, कोणत्या देशाच्या नागरिक ग्लोबल टीचर प्राइज 2023 पुरस्कार प्राप्त सिस्टर झेप आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पाकिस्तान आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, मुंबई प्रांताचा गव्हर्नर डॅश डॅश याने आपल्या प्रांतात रयतवारी पद्धती व महालवारी पद्धती या दोन्ही पद्धतींचा समन्वय साधणारी नवीन जमीन महसूल पद्धती सुरू केली, तर त्याचं नाव काय किंवा ही रिकामी जागा आपल्याला भरायची आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, कोणत्या ठिकाणी भारताला जलप्रभाव शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे? पुन्हा वाचतो, कोणत्या ठिकाणी भारत जलप्रभाव शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नवी दिल्ली आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, केशवचंद्र सेन यांनी इसवी सन 1866 मध्ये ब्राह्मो समाजातून बाहेर पडून स्वतःची वेगळीच संघटना स्थापन केली। या संघटनेला त्यांनी खालीलपैकी कोणते नाव दिले होते? बघा, प्रश्न जर समजत नसेल तर व्हिडिओ मागे येऊन पुन्हा तुम्ही नीट वाचत चला। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भारतीय ब्राह्मो समाज असे याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, केंद्र सरकारने 2023-24 मध्ये किती लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्याची परवानगी दिली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 17 असं आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, डॅश डॅश यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, खालील जोड्यांपैकी कोणती जोडी अचूक आहे? बघा, जोड्या सर्व नीट वाचून घ्या। तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1928 नेहरू रिपोर्ट आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। म्हणजे या तिन्ही जोड्या काय आहे त्या चुकीच्या आहेत, बरोबर। प्रश्न क्रमांक 8, नुकतेच इस्रोचे दुसरे स्पेसपोर्ट कोठे स्थापन केले जाणार आहे? बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडीचा हा प्रश्न आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तमिळनाडू आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? अचूक आहे म्हणजे काय, तर चुकीची नाही किंवा कोणती जोडी योग्य आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1829 सतीबंदीचा हा कायदा झाला होता। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव पारपोली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सिंधुदुर्ग आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11,
युनेस्कोने धोक्यात असलेल्या जागतिक वारसा केंद्राच्या यादीत कोणते शहर समाविष्ट करण्याचे सुचवले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 व्हेनिस आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12वा, खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तेरेखोल आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13वा, भारतीय बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्र कोणत्या देशात बांधले जात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नेपाळ आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14वा, खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही देश स्कॅन्डिनेव्हियन देश म्हणून ओळखले जातात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15वा, जैन धर्मीय आत्मक्लेश व शरीरक्लेश यावर भर देतात. आमरण अन्नत्याग करून ही लोक सोडणे यासच असे म्हणतात किंवा यालाच काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सल्लेखना आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, शांतता या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिकेनुसार होतो तसा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? बघा, मराठीचे प्रश्न सुरू झाले आहेत आणि मराठी व्याकरणाचे जेवढे पण प्रश्न आहेत या ठिकाणी तुम्ही पुन्हा वाचून घेत चला, बरोबर. आणि मी जाणून बुजून काही प्रश्न या ठिकाणी अवघड आणि IMP प्रश्न टाकलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हे सर्व प्रश्न नीट काळजीपूर्वक बघायचे आहेत. तर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 16व्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संथ. प्रश्न क्रमांक 17वा, खालीलपैकी मृच्छकटिक शब्द नीट वाचा आणि नीट पुन्हा वाचा. मृच्छकटिक या शब्दाच्या संधीची योग्य फोड पर्याय निवडा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नीट वाचा. मृत प्लस शकटिक, मृत प्लस शकटिक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा, खालीलपैकी शुद्ध शब्द निवडा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 देऊन आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 दर्शक सर्वनाम असलेले वाक्य खालीलपैकी कोणते आहे? सर्व वाक्य तुम्ही नीट वाचून घ्या. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ही माझी पिशवी आहे, ही माझी पिशवी आहे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी विद्यार्थी वाक्य कोणते आहे? बघा, या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही मला काय करायचं आहे, कमेंट करून याचा ऑप्शन पर्यायाचा नंबर सांगायचा आहे किंवा ऑप्शन कोणतं योग्य आहे ते मला सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. उत्तर चुकलं तरी चालेल पण या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी वाक्यात असणाऱ्या विभक्तीची संख्या सांगा. मी घाईने गोठ्यातून बाहेर आलो, यामध्ये विभक्तींची संख्या किती आहे? वाक्य नीट वाचा. मी घाईने गोठ्यातून बाहेर आलो. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 2 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी अकर्मक भावे प्रयोगाची वाक्य कोणते? अकर्मक प्रयोगाचे वाक्य कोणते? बघा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सचिनने शांत खेळावे. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पेशवा आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी मिश्र वाक्य ओळखा.
वाक्य नीट वाचून घेत चला. तर बघा प्रश्न क्रमांक 24चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी, निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या. हे वाक्य काय आहे तर मिश्र वाक्य आहे, म्हणजेच आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, झाले बहु होतील बहु, आहेतही बहु परंतु या समहाच, यातील अलंकार ओळखायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी, अनन्वय आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी समानार्थी नसलेल्या शब्दाचा योग्य पर्याय ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी, प्रख्यात आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, ऐच्छिक शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यानंतर त्याच्या विरुद्धार्थी शब्द तयार होतो. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए, अन आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वांनी पटापटा कमेंट करून मला लगेच सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या कोणत्या पदांसाठी या ठिकाणी फॉर्म भरले आहेत, तुम्ही कोणत्या परीक्षेचा अभ्यास करत आहात, जेणेकरून येणाऱ्या काळात मी कोणत्या विषयावर कोणत्या पदासाठी तसेच कोणत्या जिल्ह्यासाठी व्हिडिओ बनवले पाहिजे त्यांचा मला नक्कीच अंदाज येईल. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता लगेच या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 28, कर्तव्यशून्य मनुष्याला डॅश डॅश म्हणतात किंवा काय म्हणतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी, मेष पात्र आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, नगर या शब्दातील अक्षरांपासून 2 अक्षरी किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी, 4 शब्द तयार होतील. प्रश्न क्रमांक 30, वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाची डॅश 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 किंवा याचं रिकामी जागा आपल्याला भरायची आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी, कंबर खचली आपलं बरोबर उत्तर आहे.